आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मला ना सावीला भेटून खरंच खूप आनंद झाला। तिला भेटल्यावर ना माया जाणवली, आपुलकी जाणवली। नाही पण तो अंकित देशपांडे याच घरात राहतो। अंकित देशपांडे तुम्हाला काही करणार नाही याची जबाबदारी माझी। अनु मॅडम, तुम्ही आजारी असताना मी सावीची जबाबदारी घ्यावी असं जे वचन घेतलं होतं ते वचन मी पाळलं। तुमच्या माघारी सावीची खूप काळजी घेतली, तरी पण मी तुमच्या शोधात होते। घरातले सगळे म्हणत होते की तुम्ही या जगात नाही आहात, पण मी हार नाही मानली। आणि आता बघा, तुम्ही मला भेटलात, आता सगळं ठीक होईल। हो पण मला काहीच आठवत नाहीये। मी खरंच खूप आठवायचा प्रयत्न करते या सगळ्या गोष्टी, पण खरंच सांगते मला काही आठवत नाही हो यातलं। पण मॅडम, मला खात्री आहे तुम्हाला सगळं काही लख आठवेल, मला खात्री। फक्त आता तुम्ही रडायचं नाही। आपलं ठरलंय का नाही, हाची बात कोणाला घाबरायचं नाही। मी आहे ना, आता शांत समाधानाने झोपा। चला। तू असं काम माझ्याकडे खरंच इलाज नव्हता आई। मी पूर्णपणे अडकलो होतो यात। तुला माहितीये सौदामिनीने काय केलं? तिने अनुला किडनॅप केलं, तिला सतत गुंगीची औषधं देत होती। तिचं म्हणणं होतं की तू जाऊन सुंदरी आणि धनंजयचं लग्न मोड, तर मी तुझ्या अनुला सोडते। काय करणार होतो आई? तू एक आई आहे, तू समजू शकते मला। माझी मुलगी हवी होती, मला माझी बायको हवी होती, मला आमचा एक सुखाचा संसार हवा होता। मला काही सुचलं नाही, मला जे योग्य वाटलं मी ते केलं आई। प्लीज मला समजून घे। बघ, तू पण जर माझ्यावर रागवशील तर मी कुठे जाऊ?